नमस्कार मंडळी, आपलं पुन्हा एकदा सर्वांचं लॉट्स ऑफ मुळशी या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत. पुढे अक्षय आपण पाहतोय अक्षयजी शितोळे पाटील, सबसे कातील अक्षय शितोळे पाटील. हा प्रचंड डायलॉग फेमस झाला, माझ्यापर्यंत अशी माहिती आली. तर मॅचकडे मी तुम्हाला ते घेऊन जाईल. आजच्या दिवसातील आपण पाहतो एक महत्वाची लढत आणि फिल्डिंग टीम. तुम्हाला 2 धावांची पॅनल्टी आहे, कारण 2 खेळाडू विदाउट किट मध्ये आहेत, त्यामुळे 2 धावांची पॅनल्टी. रोटमलात क्रिकेट क्लब लवळे आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय रॉयल सरपंच निलेश उर्फ शंभूभाऊ गावडे स्पोर्ट फाउंडेशन लवळे. एकाच गावातील 2 संघ आपण पाहतो नक्कीच मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूने आपण पाहतोय सिकंदर भोसले आणि टीम, तर दुसऱ्या बाजूने आपण बघणार आहोत रोहित सुर्वे आणि टीम. त्या 2 संघांमध्ये असणारी लढत. गोलंदाजीसाठी गोलंदाज षटक क्रमांक पहिला तळण्यासाठी रामहरी. स्ट्रायकिंग एंडला ऋतुराज. पहिलाच बॉल ड्राईव्ह केला बॉलला. यावेळेस आपण पाहतोय टेम्परमेंट दाखवलं. ओ फिल्डिंग मध्ये थोडंसं गडबड गोंधळ होताना आपल्याला पाहायला मिळाला. पाहता चेंडू सीमारेषेच्या अगदी मैदानामध्ये बाहेर आहे. हा चौकार मैदानामध्ये दिलेला आहे. 4 धावा मात्र चौकार आलाय, परंतु इथे 4 धावा पळून नाही घेतल्यात. पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडू मध्ये आपण पाहिलेलं तर ज्यावेळेस बॉल ड्राईव्ह केला, परंतु आदेश तांगडेचे देखील कौतुक आहे. आदेश तांगडे ज्या प्रकारचं फिल्डिंग एफर्ट दाखवले, मी म्हणेल ईशान किशनची आठवण करून दिली. अक्षरशः आपण पाहतो बॉल मात्र बॉडी लाईन मध्ये टाकण्यामध्ये तो थोडासा अपयशी जरूर राहिला. चौकार तरी ते मैदानाच्या मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच बॉल वरती चौकार आलाय. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहिलं तर रवी अप्पा गायकवाड यांचं याच्याकडे आगमन झालंय. अप्पा आपलं देखील स्वागत. सामन्याकडे जाऊयात आपण मैदानाच्या मध्ये. पुढे एकदा 4 धावा स्कोरबोर्ड वरती आहे. मात्र आता फिल्डिंग मध्ये थोडंसं बदलावी ते जरूर झालेलं आहे. आणि एका बाजूने ऋतुराज करेकर विश्वास टाकलाय ऋतुराज वरती आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय सिकंदर भोसले आहेत. समोर पुढे एकदा रामहरी. स्ट्रायकिंग एंडला ऋतुराज. चेंडू थोडासा दूरवरती टाकलाय, ऑफस्टिकच्या बाहेर टाकलेला चेंडू. मुख्य पंच आपण पाहतोय संजय भालेराव सर कळवतायत हा चेंडू इथे वाईड आहे. अतिरिक्त धाव इथे मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. ऋतुका राज आज मात्र ती दहशत तो दरार दाखवायचा आहे. असं म्हणतात ना, तुम्हाला संधी येत नसते, संधी निर्माण करावी लागते आणि जेव्हा ती संधी मिळते तेव्हा त्या संधीचं तुम्हाला सोनं करावं लागतं. आणि ऋतुराज आपण पाहिलं तर या खेळाडूला मात्र संधी मिळत आली आहे आणि त्या संधीचं सोनं तुम्हाला करायचं आहे. प्रमोशन झालं ऋतुराजचं. लोअर फुल टॉस होता, थोडासा डीप होणारा चेंडू मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. हा चेंडू आपण पाहायला गेले तर बॅट आणि पॅड मधलं अंतर कापा चेंडू अगदी विकेट किपर कडे चाललाय. रोहित सुर्वेच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. डॉट बॉल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ते मैदानामध्ये स्थिर आहे. चर्चा करावी लागणार आहे. आपण पाहतोय चर्चा मैदानामध्ये करावी लागते. 5 षटकांची मॅच. एका बाजूने आपण पाहिले गेले तर दोन्ही संघ आपण पाहतो लवळे गावातील असणारे दोन्ही संघ. सिकंदर भोसले ते मात्र चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजीसाठी गोलंदाज. यावेळेस समोर टाकलेला बॉल होता, मिड ऑफला क्लिअर. पुन्हा आदेश तांगडेचे एफर्ट जबरदस्त आहेत. काय फिल्डिंग एफर्ट दाखवतो आदेश तांगडे. आणि आपण पाहतो ना, हेच फिल्डिंग एफर्ट तुम्हाला खऱ्या अर्थानं असं म्हणतात ना की तुमच्या क्रिकेटचा मधला दर्जा उंचावतो. परंतु सिकंदर भोसले देखील आपण पाहतो खूप लवकर चेंडू पर्यंत ते 2 धावांसाठी मात्र त्यांनी कॉल दिला होता. या स्पर्धेच्या रबितानी ज्यांचं नुकतं शुभागमन होतंय. मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस युवक उपाध्यक्ष मुळशी तालुका प्रशांत रूप कोंबल जाधव आणि त्याचबरोबर राजू मुंडे सरांचं याच्याकडे आगमन झालंय. वा, लोअर फुल टॉस बॉल होता. बॅटचा फेस फक्त इथे ओपन केला आणि चेंडू चाललाय डीप पॉइंटच्या दिशेने. धावा मिळतील इथे 4. ऋतुराजच्या बॅटमधून आलाय चौकार. फलकाकडे आपण मैदानाच्या मध्ये पुढे बघूयात आणि चौकार तरी ते आलाय. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आता पुढे जाईल. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुढे रामहरी, तर समोर मात्र ऋतुराज करेकर आर के.
पुढे दाखल टप्प्याचा बॉल खोदून काढला हेलिकॉप्टर. इथे मैदानामध्ये कोई नाही मौका. ये ऋतुराज का सीधा चौका. 4 रन. चौकार इथे मैदानाच्या मध्ये आलाय आणि या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आपण पाहतोय 15 धावा. पहिले षटक इथे प्रगती पथावरती असताना ऋतुराज यापूर्वी आपण पाहिलं तर अगदी म्हणेल एक खराब चेंडूवरती तो बाद झाला, परंतु आता संधी आहे आज सिद्ध करायचंय. हे दोन संघ मात्र एकमेकांच्या विरोधात एकमेकांना सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करतील. इथे कोण जिंकणार कोण पराभूत होणार आहे, परंतु इथे जिंकणार लवळे हे तितकंच महत्वाचं आहे. यावेळेस आपण पाहतोय अक्षरशः खोलवर टप्प्याचा बॉल होता, सावधरित्या इथे खेळून काढला. ही समय सूचकता तुमच्याकडे असली पाहिजे. जर चांगला स्टार्ट मिळालाय, चांगल्या धावा इथे मैदानामध्ये आलेल्या आहेत. इथे आपण पाहिलं तर मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई आणि समस्त ग्रामस्थ कासारसाई यांच्या माध्यमातून अखंड हरिनाम सप्ताह, खऱ्या अर्थानं हनुमान जयंती आणि ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज, आज आपण पाहिलं गेलं तर अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली आणि युट्यूब लाईव्ह सौजन्य मात्र मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाईने संघाने इथे आपण पाहिलं तर 7 दिवस अखंड हरिनाम सप्ताहाला मात्र युट्यूब लाईव्ह थेट प्रेक्षेपण त्यांनी देखील केलंय. की युवा पिढीचं मी कौतुक करेल. खऱ्या अर्थानं सांप्रदायिक क्षेत्रामध्ये देखील या युवा पिढीचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं. एक षटकाचा खेळ संपलेला आहे आणि आता गोलंदाजीसाठी गोलंदाज दोन धाव्यांची पेनल्टी आहे रोटोमलात क्रिकेट क्लब लवळे संघाला, त्यामुळे 18 धावा स्कोरबोर्डवर. फिल्डिंग मध्ये ते होणारा थोडासा बदलाव, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक मैदानामध्ये आता बघायचं आहे आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी माऊली मोरे. लोअर फुल टॉस आणि यावेळेस पॅनल स्वीपचा स्ट्रोक. बैठक आणि बैठक सजवली आहे ऋतुराजने. ऋतुकर राज इथे सुरू झालाय. ऋतूच्या पाठमधून आलेला चौका षटकार, माफ करा, षटकार खेचलाय. षटकाराच्या मदतीने देखील संघाची धावसंख्या आता 24. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुढे तयार माऊली मोरे. यावेळेस खेचून मारलाय मिड विकेट मध्ये, टप्पा दिलाय धडक आणि आवाज झालाय कडक. ऋतुराजच्या बॅट मधून चेंडू मिड विकेटला, सिक्सर. कडक बॅटिंग आपण पाहतोय. यावेळेस लागोपाठचे 2 षटकार इथे खेचले जात आहेत आणि या 2 षटकारांच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगाने फ्लाय होतीये. आकड्यांमध्ये होईल थोडासा बदलाव. धावफलकावरती 30. इथे षटकार खेचल्या ऋतुराज आपण पाहतोय मैदानामध्ये काय बॅटिंग केली. चौफेर फटकेबाजी. पुन्हा एकदा आता मात्र फोर्स केलाय आणि चेंडू मात्र पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा 3रा षटकार. लागोपाठचे 3 षटकार इथे मैदानाच्या मध्ये आलेत. या 3 षटकारांच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आता पुढे जाईल. धावफलकावरती 36. यावेळेस धीम्यागतीचा बॉल होता, फटका फसलाय, चेंडू हवेत. हो इथे मात्र कॅच ड्रॉप केलाय. कोणाचा कॅच ड्रॉप केलाय तर ऋतुराजचा कॅच इथे ड्रॉप केलाय आणि हा कॅच डोकेदुखी वाढवू शकतो, कारण जो ऋतुराज सेट झालाय, ज्या ऋतुराज कडून चौकार षटकारांची आतिषबाजी आहे
कॅच कोणी सोडलाय तर फिल्डिंग एफर्ट मध्ये आपण पाहिजे आतापर्यंत 100% देणारा आदेश तांगडे आणि त्याच्याकडून ते कॅच इथे थोडासा ड्रॉप होतोय. रवी अप्पा गायकवाड इथे आपण पाहिले गेले तर मैदानामध्ये आज त्यांचं आगमन झालंय आणि त्यांच्याकडून मात्र कौतुकाची थाप देखील मिळणार आहे. गोलंदाज तयार आणि यावेळेस सफल झाले, जागा बनवली. मिला हे बल्लेबाज करून बल्लेबाजने मचादी धूम, षटकार. या ठिकाणी रवी अप्पा गायकवाड यांच्या वतीने आपण पाहतोय ऋतुराजांची बॅटिंग केली, त्या बॅटिंग साठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे आणि ते 500 पारितोषिक देखील इथे जमा झालेले. धन्यवाद रवी अप्पा, हे प्रेम, धन्यवाद. मॅच संपल्यानंतर मध्ये पारितोषिक रवी अप्पा यांच्या माध्यमातून ऋतुराजला दिलं जाईल. सामन्याकडे आपण पाहतो मैदानामध्ये पुण्याचा षटकार इथे मिळवलाय. ऋतुराजला मात्र मिळालेले जीवदान किती धोकादायक असतात मित्रांनो. हा षटकार इथे खेळला आणि धाफलगावरती आपण इथे पुण्यात वळणार आहोत. आमचे निखिल क्षीरसागर कळवत आहे धाफलगावरती 42. कोलवे टप्प्याचा बॉल, याही वेळेस हेलिकॉप्टर खेळलाय. गॅप मध्ये चेंडू आहे, बॉल फक्त आणायचं काम करतील खेळाडू. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 रन. या स्पर्धेच्या रमदानचे शुभमदादा भिंताडे यांचं देखील आगमन होतंय. कारखाना प्रीमियर लीगचे स्टार, आयकॉन, चॅम्पियन, त्यांचं देखील स्वागत. तर मैदानामध्ये बघायचे 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाफलगावरती रॉयल सरपंच निलेश रुपये शंभू गावडे स्पोर्ट फाउंडेशन संघाची धावसंख्या जी आहेत ती 46 धावा, 46 विदाउट लॉस. एक मोठी भागीदारी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. पुढे थोडंसं लक्ष वेधणारे मी संघ नायकाचं आपल्याला निर्धारित वेळेमध्ये षटकं पूर्ण करायची आहेत. या गोष्टीकडे देखील आपलं थोडंसं लक्ष असावं, कारण या अगोदर देखील आपण काही खेळाडूंना या गोष्टीला सामोरं जावं लागलेलं आहे. तर मैदानामध्ये आपण इथे बघूया. पुढे त्या मैदानाच्या मध्ये एका बाजूने जर आपण पाहिले गेले तर संजय भालेराव सर, दुसऱ्या बाजूने निक्सन सर, महेश जाधव सर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये तिथल्या डॉटिंगच्या माध्यमातून आपण या क्रिकेटच्या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण करतोय. चला फिल्डिंग टीम पुन्हा मी तुम्हाला सूचित करेल. यावेळेस बघा संघनायकांना विनंती आहे की आपल्याला निर्धारित वेळेमध्ये षटकं पूर्ण करायची आहेत. समय बचाइये आणि असं म्हणतात वेळ तुम्हाला वाचवावा लागणार आहे. मैदानामध्ये आपण पुढे बोलणार आहोत आणि मॅच कडे तुम्हाला ती घेऊन जाईल. गोलंदाजीसाठी गोलंदाज आता मात्र आलाय संतोष सातव. स्ट्रायकिंग एंडला मात्र आता सिकंदर भोसले. सामन्याकडे आपण मैदानामध्ये बघतो पुढे संतोष सातव आता मात्र बॉलिंग ट्रॅक वरती तयार. समोर मात्र सिकंदर भोसले. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल. यावेळेस रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, उलट दिशेने ट्रॅक जरूर केलाय आणि लेग बायच्या रूपाने आपण पाहतो मैदानामध्ये आलेली एक सिंगल लेग बायच्या रूपाने एक धाव आली. एका धाव्याच्या मदतीने स्कोरबोर्ड देखील आता पुढे जाईल. 47 धावा. धाफलगाकडे आपण इथे मैदानामध्ये पुन्हा बघूया. ऋतुराज आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला तयार. चौकार षटकाराची बहुचर आतापर्यंत त्याने केली. गोलंदाजीसाठी संतोष. यावेळेस बॅकफुटला गेले, फोर्स केलाय, ही मनगटी पॉवर दाखवली ऋतुराज. ऋतुराज कडे करून फायर इनसाइड आउट, क्वालिटी सिक्सर. प्रेक्षकांनी विनंती असेल बॉल मैदानामध्ये टाकायचा. डीजे थँक्यू डीजे डीजे.
स्पर्धेच्या निमित्ताने केंद्रजी पवार देखील उपस्थित झालेले आहेत, त्याचं देखील स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. त्याचबरोबर रवी भाऊ भोई देखील उपस्थित होत आहेत. भाऊ आपलं देखील स्वागत, हार्दिक असं स्वागत. आपल्याकडे मी पुण्यात तुम्हाला ते घेऊन जाईल दाखवल्यावरती त्यांचं कसं रिपीट करूया. सरपंच निलेश भाऊ गावा त्यामुळे स्पोर्ट फाउंडेशन संघाचा अर्धश तो पूर्ण होत आहे. टपाचा बॉल याही वेळेस कुदू करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आपण कव्हर करण्याचा प्रयत्न, एक धाव आली, दुसरा धावेचा प्रयत्न राहिला. स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय सागर शितोळे देखील उपस्थित झाले. सागर आपलं देखील स्वागत. आणि फेकी गोलंदाजीसाठी आपण पाहतो स्टेपडी तिसऱ्या पंचाकडे रेफर केलंय. आणि ऋतुराजसाठी मित्रांनो एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. ऋतुराजने वैयक्तिक इथे 50 धावा 14 चेंडूमध्ये 50 धावा पूर्ण केलेल्या आहेत. अर्धशतक इथे पूर्ण केले आपण पाहतो. ऋतुराजने 14 चेंडूमध्ये वैयक्तिक अर्धशतक तिसऱ्या पंचाकडे रेफर केलंय फेकी चेंडूसाठी. गोलंदाज आपण पाहिलेलं तर तुम्ही रिस्कचा वापर करू शकता, तुम्ही एल्बो बेंड करू शकत नाही. आणि तिसरे पंच महेश जाधव सरांकडे निर्णय पाठवलाय. होणारा थोडस बदलाव त्याच्याकडे एकत्र सोडणी देखील स्पर्धेच्या मध्ये उपस्थित आहेत. तो आपलं देखील स्वागत, हार्दिक असं स्वागत. तिसऱ्या पंचांचा निर्णय इट्स अ नो बॉल. का तो गोलंदाजाने चेंडू फेकला. नो बॉलची 1, पॅनल्टीच्या 2 आणि या चेंडूवरती आलेल्या धावा. आणि गोलंदाज हा संपूर्ण स्पर्धेसाठी इथे बॅन असणार, बंद केला जाईल गोलंदाज. मात्र बघायचं चेंडू कोणाकडे सोपूला जाणार केलं पण इथे मैदानाच्या मध्ये पाहणार आहोत. कोण असेल गोलंदाजीसाठी आपण पाहतो. एका बाजूने योगेश गावडे आहे, दुसऱ्या बाजूने आदेश तांगडे आहेत. ऋतुराज आणि दुसऱ्या बाजूने सिकंदर. आपल्याकडे पुढे बोलूयात. 58 धावा आहेत. आदेश तांगडे गोलंदाजीसाठी आलेत. आदेश तांगडेला अनेक वर्ष आपण बॅटिंग करताना पाहिलंय, परंतु आज गोलंदाजीची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. फिल्डिंग मध्ये होणारा थोडासा बदलाव. बुडामध्ये फिल्डिंग करतायत गोलंदाज सय्यार. यावेळेस फोर्स केला बॉलला. फ्रीडचा चेंडू होता. धोका मात्र कुठल्या प्रकारचा नाहीये. एक धाव जरूर तिथे आली मैदानामध्ये. दुसरा धावेचा प्रयत्न होणार नाही. एकच धाव इथे आली आणि एका धावेच्या मदतीने आता संघाची धावसंख्या आपण मैदानामध्ये बघणार आहोत. स्कोर बोर्ड मध्ये थोडासा बदलाव होईल. दापोलीगावरती 59 धावा 59. तिसरं षटक इथे प्रगती पथावर असताना सिकंदर भोसले आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर आता आदेश तांगडे. कारण आपण पाहतो की जबाबदारी घ्यावी लागते आणि ती जबाबदारी घेतली आज आदेश तांगडेने. परंतु सिकंदर भोसले माहिती आहे टीम साठी धावा महत्वाच्या आहेत. वेगाने चेंडू टाकलाय. जितका वेग होता तितक्याच वेगाने चेंडू पाठवलाय डीप फाईन लेगच्या दिशेने. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एक टप्पा घेत चौकार. इथे मात्र चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतो. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आपण बघणार आहोत. दापोलीगावरती 63 धावा 63. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आपण पाहतो मैदानामध्ये. पुन्हा एकदा आदेश. याही वेळेस आपण पाहतो उलट दिशेने फटका खेळलाय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. या धावा मिळतील 4. आलेला चौकार. आपण पाहतो हे षटक मात्र थोडस रोटरब्लास्ट क्रिकेटला ब्लवले संघासाठी. कारण आदेश तांगडे दापोलीगावरती धावा 67 धावा 67 विदाउट लॉस. या षटकातला शेवटचा बॉल. मी नेहमीच वाक्य सांगत असतो की आयुष्यामध्ये जबाबदारी घेणारी माणसं एक ते जिंकतात, नाहीतर ते अनुभव घेतात. आणि तोच अनुभव घेण्यासाठीच मात्र आदेशने हा चेंडू हातामध्ये घेतलाय. समोर सिकंदर.
पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका आहे. रिव्हर्स फुल चेंडू एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर 4 रन चौकार. लागोपाठचे 3 चौकार इथे आलेत आणि 3 चौकाराच्या मदतीने षटक क्रमांक संपलं जातं. इथे मैदानामध्ये तिसरं 3 षटकांचा खेळ संपलाय. फलकावरती धावा आहेत त्या 71 धावा 71. यावेळेस आपण पाहतो मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाफलगावरती धावा. जर आपण मैदानाच्या मध्ये पाहिले गेले तर 71 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज रामारीच्या हातामध्ये पुन्हा चेंडू सोपवलाय. मी सांगितलं पाहिलं तर दोन्ही संघ तुल्यबळ संघ आहे. दोन्ही संघांमध्ये मात्र एकमेकांची ताकद खूप अनेक वेळा मात्र या खेळाडूने आजमावून पाहिली आहे. त्यामुळे आज मात्र गाठ पुन्हा एकदा ठकाठका पडली आणि निमित्त आहे कासारसाई करंडक 2026 लॉर्ड्स ऑफ मुळशीची क्रीडा नगरी. आज मात्र प्रेक्षक राजांच्या आणि खेळाडूंच्या या उत्साहाने मात्र दुमदुमली आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज रामारी बॉलिंग ट्रॅक वरती तयार. समोर मात्र ऋतुराज करेकर. मोठा फटका ऋतुराजच्या बॅट मधून फोर्स केला बॉलला आणि पाठवलाय सरळ मिड विकेटला सीमारेषेच्या बाहेर षटकार. इथे मात्र आपण पाहतो यावेळेस षटकार खेचलाय. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या ज्याचा उल्लेख आपण केला ना, संधी येत नसते संधी निर्माण करावी लागते आणि ज्याला संधी मिळते तो नशीबवान. जो संधी निर्माण करतो तो भाग्यवान आणि जो संधीचं सोनं करतो तोच असतो खरा विजेता. रामारी कमबॅक करावे लागणार खरं तर रोटल मॅच क्रिकेटला ब्लवले संघाला. आणि कमबॅक करायचा असेल तर तुम्हाला विकेटच्या शोधामध्ये जावं लागणार आहे. कमबॅक करायचा असेल तर तुम्हाला निर्धाव चेंडू टाकावे लागतील. परंतु समोर ऋतुराज या नावाचं वादळ आहे. याही वेळेस उंच गेलाय लांब गेलाय का बघायचंय. आदेश तांगडेने वाह काय जजमेंट पकडलाय आणि तिथे मात्र झेल झालाय. फलंदाज मैदानाच्या मध्ये बघायचंय काय होणार आहे. तिथे मात्र मैदानामध्ये बघायचंय तिसऱ्या पंचाकडे थोडस अग्रेशन जरूर दाखवलं होतं आदेश तांगडेने. रिटर्न क्रीज बरोबर ना निक्सन सर रिटर्न क्रीज. यस रिटर्न क्रीज साठी तिसऱ्या पंचाकडे रेफर केलेले. रिटर्न क्रीज साठी आपण पाहतोय तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये निर्णय पाठवलाय. कॅच खूप चांगला होता कारण एक टावर स्ट्रोक होता. परंतु ऋतुराज जो सेट झालाय ज्या खेळाडूच्या बॅटमधून धाब्यांचा पाऊस पडलाय. आता मात्र बघायचंय तिसरे पंच महेश जाधव सर निर्णय काय घेणार. आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय इट्स अ नो बॉल. मॅच मध्ये ट्विस्ट. रिटर्न क्रीजचा नो बॉल. सर आताच्या धावा घेतल्यात का. आताच्या धावा नाहीयेत. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये परंतु फ्री टॉन. नो बॉलची 1 मिळणार आहे. धाफलकावरती धावा आहेत 78 धावा 78. फिल्डिंग मध्ये आपण पाहतो होणारा थोडासा बदलाव. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा तयार. रामारी लॉंग ऑन आहे. डीप काव कॉर्नर डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेग हे सजवलेले क्षेत्ररक्षण. गोलंदाज तयार रामारी. मोठा फटका खेळला यावेळी वेळेस आपण पाहतोय डीप कॉर्नरच्या दिशेने खेळाडू आहे चेंडूला कव्हर करतील संतोष.
चेंडूची फेकी होती आणि तोपर्यंत मैदानामध्ये आलेली एक सिंगल या एका धाब्याच्या मदतीने त्या स्कोरबोर्ड पुढे जाईल. धावफलकावरती 79 धाबा 79. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय पुण्याचा रामारी तयार आहे. सेकंड गेंडला आता सिकंदर भोसले. धावफलकीचा ओघ मात्र जोर वाढलेला आहे. कोलबट टप्प्याचा बॉल होता. पुन्हा एकदा मैदानामध्ये ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. मिड विकेट मध्ये संतोष सातव चेंडूला कव्हर करतोय. एक धाव आली. यावेळेस देखील मोठा फटका आहे. ऋतुराजच्या बॅटमधून सिक्सर. मॅच कडे आपण इथे पुन्हा बघणार आहोत आणि षटकर इथे खेचलाय धावफलकावरती 86 धावा 86. 3.4 षटकांचा आपण पाहतो. आतापर्यंत खेळ संपलेला आहे. ऋतुराज आपण पाहिलं तर आतापर्यंत वैयक्तिक बनवलेले आहेत. 19 चेंडूमध्ये 65 धावींची इनिंग साकारली ऋतुराजने. एक जबरदस्त बॅटिंग करताना पाहायला मिळतो ऋतुराज. रामारी पुण्याचा तयार. ओरदी विकेट. मोठा फटका याही वेळेस खेळलाय खडे खडे आणि चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकार इथे खेचलाय. षटकाराच्या मदतीने आता संघाची धावसंख्या देखील आपण पाहतोय अक्षरशः मात्र आता 92 धावा 92. कारण आपण पाहतो ना ज्यावेळेस जरी एका गावचे सगळे खेळाडू असले परंतु तरी देखील माझा संघ माझे खेळाडू माझ्या संघाचं नाव या गोष्टींना महत्व असतं. आणि त्यामुळेच दोन्ही संघ अक्षरशः ताकदीनिशी उतरतील. यावेळेस मला वाटतं ऋतुराज आज वेस्ट इंडिजचा दौरा करून आलाय की काय. इतके उंच उंच चेंडू मात्र फेकले सीमारेच्या बाहेर. षटकार. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 98 धावा आहेत. यामध्ये फक्त 4 अतिरिक्त धावा हेही महत्वाचं आहे. अतिरिक्त धावा नाहीयेत परंतु मैदानामध्ये फलंदाजाने अक्षरशः ऋतुराजने कहर केलाय. 98 वरती धावफलक. आणि आता मात्र बघूयात ऋतुराज कशा प्रकारे आणि रोटमला क्रिकेट लबलबले संघ शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये सोपवलं जाणार. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय रोहित सुर्वे. मैदानामध्ये आपण पाहिलं तर या अगोदर आपण पाहतोय बॅटिंगचा नजराणा त्याचा जरूर पाहिला. बॅटिंग मध्ये आपण पाहिलं ती चमक त्याच्याकडून जरूर पाहायला मिळाली. आज आदेश रंगणेने गोलंदाजी केली. आज रोहित सुर्वेने देखील पुण्याचा चेंडू आता आपल्या हातामध्ये घेतलाय. स्लॉगवरचं षटक तो मैदानामध्ये घेऊन येईल. समोर मात्र सिकंदर भोसले. मी म्हणेल सिकंदर भोसले फक्त नॉन स्ट्राईक एंड मधून मात्र फक्त ऋतुराजच्या आज बॅटिंगचा आनंद घेतोय. कारण 5 चेंडू खेळल्यात 13 धावा त्याने देखील बनवल्यात. अकुटपाचा बॉल याही वेळेस आता गेअर शिफ्ट केलाय सिकंदरने. सिकंदरच्या बॅटमधून स्क्वेअर लेग मध्ये सिक्सर. ग्राउंड्समन यांना विनंती आहे गेट ओपन करायचं आहे. पाण्याची गाडी आलेली आहे. ग्राउंड्समन इथे मात्र षटकार इथे आल्या. टाळ्यांचा गजर इथे करूया. रॉयल सरपंच निलेश रुपये शंभू गावडे संघाचं सांघिक शतक इथे पूर्ण होते. 104 धावा स्पर्धेतील सर्वाधिक धावा बनवणारा संघ लेवल झाली आहे आतापर्यंत. 5 चेंडू अजून येणं बाकी. आकुटप्याचा बॉल याही वेळेस आपण पाहतोय मिड विकेटला फटका फसला होता. चेंडू हवेत झेल टिपण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जाईल. 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आल्यात. या 2 धाव्यांच्या मदतीने स्कोरबोर्ड पुढे जाईल. धावफलकावरती 106 आतापर्यंत 100 आणि वेळ संपलेला आहे. त्यामुळे एक खेळाडू आता तुम्हाला 30 यार्ड सर्कल मध्ये घेऊन गोलंदाजी करायची आहे.
106 धावा स्कोरबोर्डवर. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आपण पाहतोय रोहित, समोर मात्र सिकंदर. यावर स्क्वेअर कट, चेंडू मात्र वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी चौकार. 110 धावा ज्या आता मात्र स्कोरबोर्ड वरती आहेत. फिल्डिंग मध्ये आता फुटबॉलचा बदलाव रोटमलात क्रिकेट क्लब लवळे संघाकडून इथे जरूर होईल. गोलंदाजीसाठी पुन्हा रोहित सुर्वे तयार. रिवर्सचा फटका है, अल्टी पल्टी और ये गेंद ने मारी कल्टी. सिक्सर. षटकार इथे मैदानामध्ये आपण पाहतोय 116 धावा स्कोरबोर्डवर. धावांचा अक्षरशः आपण पाहतोय इथे दोन्ही फलंदाजांनी डोंगर उभा केलाय. पुढे आपण पाहतोय रोहित इथे तयार. मैदानाच्या मध्ये बघायचं यावेळेस समोर सिकंदर. 116 धावा, एकही फलंदाज बाद नाहीये. धीम्या गतीचा बॉल होता, फटका थोडासा मात्र फसलाय. पुल करण्याचा प्रयत्न मिड विकेटचा खेळाडू चुनले ते कव्हर करेल. एक धाव आली, दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव इथे मैदानामध्ये घेतली जाते. 2 धावा इथे आल्यात. फलकावरती 118 धावा स्कोरबोर्ड वरती लागले गेलेले आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. आपण पाहतोय मैदानामध्ये पुन्हा रोहित. रिव्हरचा फटका इथे खेळायचा होता. हा चेंडू यावेळेस हलकीची अपील इथे होताना आपल्याला पाहायला मिळाली. चेंडू इथे मैदानाच्या मध्ये डॉट. आणि आता बघायचंय पहिला डाव, पहिली इनिंग संपली आहे. धावफलकावरती धावा आहेत 118 धावा. 119 धावांचं टार्गेट सेट केलंय सरपंच निलेश रुपये शंभूभाऊ गावडे स्पोर्ट फाउंडेशन लवळे संघाने रोटमलात क्रिकेट क्लब लवळे संघाच्या समोर. मैदानामध्ये बघायचं पहिल्या डाव इथे संपलाय. दोन्ही खेळाडूंनी आपण पाहतोय नाबाद स्पर्धेची सर्वात मोठी भागीदारी. ऋतुराज करकर साठी मात्र टाळ्यांचा कडकड होईल, कारण काय ज्या प्रकारची बॅटिंग त्याने केली आज. 21 चेंडूमध्ये 77 धावा. सिकंदर भोसले मात्र त्याला दिलेली 7. 11 चेंडूमध्ये 33 धावा. 118 झाल्यात. 119 टार्गेट सेट केलंय. चला सरपंच निलेश रुपये शंभू गावडे रोटमनाथ क्रिकेट क्लब टीम आपल्या विनंती, आपण लगेच मॅच स्टार्ट करूयात. फिल्डिंग सेट करायची टीम. ग्राउंड्समन विनंती आहे, गेट खोलायचं. गेट ग्राउंड्समन आपसे विनती है, पाजी गेट ओपन कीजिए. पाजी जल्दी, गाड़ी गेट पर खड़ी है. चला फिल्डिंग लावून घ्या टीम. पहिल्या डाव इथे संपलेला 118 झालेले आहेत. 119 टार्गेट सेट केलंय. रोटमनाथ क्रिकेट क्लब लवळे संघ आपल्या आघाडीचे दोन्ही फलंदाज देखील मैदानामध्ये पाठवायचे. ही मॅच पाहिजे तेवढी सोपी नाहीये. या धावा चेस होऊ शकतात, कारण आपण रेकॉर्ड पाहिलाय. आदेश तांगडीच्या नावावरती देखील 1 शतक मारण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावरती रोहित सुर्वेने आणि आदेश तांगडे या अगोदर देखील आपण पाहतो 100 धावा बनवलेल्या आहेत. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो किशोरदादा भोंडवे देखील उपस्थित होतात. ईश्वरभाऊ भोंडवे त्यांचं स्वागत, हार्दिक असं स्वागत.
आणि आता मात्र बोला बॉल. मैदानामध्ये बघायचं तर दुसऱ्या डावाला होणार आहे सुरुवात. आघाडीचे दोन्ही फलंदाज इथे दाखल होत आहेत. एका बाजूने असतील आदेश तांगडे, दुसऱ्या बाजूने असतील रोहित सुर्वे. हे आघाडीचे दोन्ही फलंदाज आपण पाहतो यावेळेस दाखल इथे होतील. 118 झाले, 119 चा पाठलाग सुरू झालाय. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिल्या हाताळण्यासाठी जितेंद्र काशिलकर अनुभवाकडे कॅप्टन गेलेत. फिल्डिंग मध्ये आपण पाहतो एक मिड विकेट मध्ये खेळाडू आहे. डीप कॉर्नर मध्ये खेळाडू आहेत. पहिला बॉल दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिलाच बॉल खेचून मारायचा प्रयत्न ऋतुराज. हो इथे मात्र संधी होती. आदेश तांगडेने मात्र धावा घेण्यासाठी तिथे नकार कळवलाय रोहितला. ऋतुराज आपण पाहिले तर एवढं सोपं नसतं खऱ्या अर्थानं. ज्यावेळेस तुम्ही एवढी बॅटिंग करता, 5 ओव्हर उभी राहता आणि फिल्डिंग मध्ये ज्यावेळेस तुम्ही बाउंड्री लाईनवरती फिल्डिंग करता, परंतु या अपेक्षा तुमच्याकडून वाढल्या जातात. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता पुन्हा एकदा मैदानामध्ये. असं म्हणतात की जितेंद्र काशिलकरला यापूर्वी षटक का नाही दिले या अगोदरच्या मॅच मध्ये. काही गोष्टी अशा असतात मला वाटतं त्या अचानकपणे आणायच्या असतात. हेच सिकंदरची खासियत आहे. परंतु आज आदेश तांगडे आणि रोहित सुर्वे या मॅच मध्ये कशी कामगिरी करणार याच्याकडे मात्र नजर लागलेल्या आहेत. फिल्डिंग थोडासा मात्र फिल्डिंग मध्ये होणारा बदलाव, कारण लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहतोय. एक थर्ड मॅन आहे, पॉइंट आहे, कव्हर पॉइंट आहे. शॉर्टॅक्सचा कव्हर, मिड ऑफ, डीप मिड, काउ कॉर्नर, लॉंग बॅक्सचा कव्हर मध्ये खेळाडू. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा जितेंद्र काशिलकर समोर रोहित सुर्वे. टप्पा थोडासा मागे खेचून टाकला. यावेळेस मिडॉचा खेळाडू आहे, खूप लवकर चेंडूवरती आलेत. तो चेंडू हातामध्ये ठेवलाय आणि आता एकच धाव इथे आली. एका धावेने संघाची धावसंख्या 2. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकांमध्ये आपण पाहतोय चांगला स्टार्ट मिळून द्यायचा आहे. आदेशला सांगायची गरज नाही, कारण तुम्ही 119 चा पाठलाग करताय. त्यामुळे एक मोठं टार्गेट आहे. पॉवर प्लेच्या षटकांचा फायदा घ्यायचा आहे. समोर जितेंद्र. हो हो हो, यावेळेस आपण पाहतोय गुडघा टेकवला होता, परंतु खूप लवकर बॅटचा फेस इथे क्लोज झालाय. हा चेंडू इथे मैदानाच्या मध्ये डॉट. धावफलक इथे मात्र आपण पाहतोय स्थिर आहे. अनुभवाने परिपूर्ण असणारा खेळाडू आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहतोय पुन्हा एकदा जितेंद्र. लोअर फुल टॉस होता, ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय अजित चेंडूला कव्हर करेल. एक धाव इथे मैदानाच्या मध्ये आली. या एका धावेच्या मदतीने आता स्कोरबोर्ड वरती धावा ज्या आहेत त्या 3. पहिले षटक इथे प्रगती पथावरती असताना फिल्डिंग मध्ये होणारा थोडासा बदलाव, कारण लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. याही वेळेस आपण पाहतोय पुढे बिडार मध्ये खेळाडू आहेत. एक चांगलं षटक आपल्याला खऱ्या जितेंद्र काशिलकर यांच्याकडून पाहायला मिळालं. षटक क्रमांक संपलं जाते ते पहिलं. एक षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती 103 आणि आता मात्र बघायचं आहे शेवटचे चेंडू शिल्लक असतील 24 बनवायचे आहेत. 116 धावा. धावफलकाकडे आपण पाहतोय 3. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण मैदानामध्ये पुढे बघतोय. आता सिकंदर भोसले गोलंदाजीसाठी तयार. यावेळेस आपण पाहतोय फिंगर रोल केले होते. चेंडू उंच गेलाय. चेंडू हवेत झेल इथे झालाय. फलंदाज एक मोठी विकेट आली आहे आदेश तांगडेच्या रूपाने.
प्रणोने पण पाहतोय पकडलेला झेल आणि मैदानाच्या मध्ये यावेळेस विकेट आली आहे. आदेश ताकडेची पहिली विकेट नवीन बॅटर आता परमानंद अल्लाट पमा मैदानामध्ये आपण पाहतोय दाखले ते होईल. थोडीशी शांतता आहे परंतु मित्रांनो ही शांतता येणाऱ्या वादळाची असू शकते, ही शांतता येणाऱ्या हावटीची आहे, ही शांतता येणाऱ्या भरतीची आहे, कारण ही शांतता येणाऱ्या सुनामीची देखील आहे. 3 वरती पहिली विकेट. नवीन बॅटर परमानंद अल्लाट बॅटिंग करायची आहे, मोठे फटके खेळायचे. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय अगदी लॉंग ऑफच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑफच्या दिशेने खेळाडू चेंडू कव्हर करेल ऋतुराज. आज ऋतुराजचा कहर आपण पाहिला. ऋतुराज आपण पाहिलं शेड्यूल सोडून बिझी आहे. फिल्डिंग मध्ये देखील कामगिरी पाहायला मिळते. फिल्डिंग मध्ये पुन्हा थोडासा इथे बदलाव इथे केलाय. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये तयार. समोर मात्र रोहित सुर्वे. यावेळेस आपण पाहतोय खेचून मारलेला चेंडू होता. चेंडू सरळ पाठवलाय मिड विकेट मध्ये. रोहित सुर्वेचा ब्लास्ट सिक्सर. इथे षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या धावफलकावरती 10. पुढे रोहित सुर्वे स्ट्रायकिंगला तयार. धावा होऊ शकतात कारण असं म्हणतात ना क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो यावेळेस मैदानामध्ये सनी यांचा आणि चेंडू मात्र तिथे थांबवलाय. सनी शॉर्ट काउ कॉर्नर मध्ये आपण पाहतो ते फिल्डिंग करतायत. धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 10 धावा. एक षटकाराला परंतु त्यानंतर चेंडू डॉट. आक्रमण कंटिन्यू चालू ठेवायचं हे महत्वाचं आहे. आता चेंडूला थोडंसं फॉलो केले ऑफसिकच्या थोडासा बाहेर टाकलाय आणि नो बॉल. आणि चेंडूला आपण पाहिले गेले तर याच्याकडे रोहित सुर्वे चेंडूच्या अगदी रीच पर्यंत पोहोचायचा त्याने प्रयत्न केला. आता मात्र फ्रीट ऑन. रोहित सुर्वेसाठी संधी आपण पाहिले गेले तर आजही खऱ्या अर्थानं मुळशी प्रीमियर लीगचे चंदेगावचं मैदान आठवतं आणि तिथे मात्र खेळलेला रोहित सुर्वेचा तो खेळ कोण विसरेल. पायामध्ये टाकला वेगाने चेंडू यावेळेस हाताळला सिकंदरने. फ्रीटचा चेंडू होता परंतु या फ्रीटच्या चेंडूवरती कुठल्या प्रकारचा फायदा मात्र तिथे घेता आलेला नाहीये. हा चेंडू इथे मैदानामध्ये पूर्णपणे डॉट. संघाची धावसंख्या 11 धावा. एक विकेट आपण पाहतो मैदानामध्ये आतापर्यंत आलेली आहे. 19 चेंडू 108. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव. लोअर फुल टॉस होता यावेळेस तर कधी आपण पाहतोय शॉट फायनल मध्ये चेंडू इथे ट्रॅव्हल झालाय आणि तोपर्यंत बघायचंय. तिसऱ्या पंचाकडे रेफर केलंय बीमर चेंडूसाठी. हा चेंडू इथे बीमर आहे की नाही हे मात्र आपण तपासणार आहोत. सामन्याकडे आपण पुन्हा एकदा मैदानामध्ये बघायचंय. तिसरे पंच महेश जाधव सर. निर्णय अजून येणे बाकी. त्यांनी सांगितलं डिसिजन इज पेंडिंग. तिसऱ्या पंचाने सांगितलं इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि हा चेंडू मैदानामध्ये आपण इथे बघूयात पुन्हा एकदा. धावफलकाकडे आपण 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 12 धावा. शेवटच्या आता चेंडू शिल्लक असतील मैदानाच्या मध्ये 18 आणि या 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 107 धावांची गरज. 18 चेंडू 107.
या स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय मौली शेठ दातीर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. आता गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो पुण्यात जितेंद्र काशीलकर चेंडू सोपवलाय. दुसऱ्या षटकाचा स्पेल. समोर मात्र रोहित सुर्वे आणि शेवटच्या आता 18 चेंडूंचा खेळ आहे. 107 बनवायचे आहेत. रिबलचा फटका खेळण्याचा प्रयत्न जोरदार पाठी ते फिरवली. खूप लवकर आपण पाहतो यावेळेस ठरवलं होतं, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू इथे डॉट शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. टफल घेते मात्र आपण पाहतो स्थिर आहे. आज आपण पाहिले गेले तर नक्कीच प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव भारतभर मात्र साजरा केला जातो आणि म्हणूनच म्हटलं जाताना तुम्ही कुठल्याही वारकरी संप्रदाय क्षेत्रामध्ये बघा, तिथे आवर्जून असं म्हटलं तर रामकृष्ण हरी या शब्दाचा जर व्यवस्थित आपण उच्चार केला तर रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा जागर म्हणजे रामकृष्ण हरी. मोठा फटका पमाच्या पाठमधून चेंडू चाललाय सरळ टिपका कोणाच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. षटकार. परमानंद अल्लाट आपण पाहतो मैदानामध्ये पमाच्या पाठमधून आपण पाहतो. हीच पमाची ओळख राहिली आहे. आक्रमण चढवणं, कमी चेंडू खेळले, जास्त धावा भरवणं. पुन्हा एकदा मोठा फटका, मोठा फटका मिड विकेटच्या दिशेने. चेंडूकडे पाहिले नाही प्रमाणे. पमाच्या पाठमधून षटकार. आपण मैदानामध्ये पुण्यात बघूयात. लागोपाठचे 2 षटकार इथे आलेत. 25 वरती धावफलक. 14 चेंडू 94 ची गरज. पुन्हा एकदा पुढे सरसावले. पावलांचा वापर इथे होता. अजित 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 याचा मात्र आपण पाहतोय अक्षरशः घसरगुंडी होताना पाहायला मिळाली. चेंडू लंब ऑफ मध्ये सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. चौकार. आणि आता मात्र इथे चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 29 धावा 29. 13 चेंडू आणि 90 ची अजूनही गरज. प्रयत्न सुरू झालेले आहेत. सामना सोडायचा नाही हे मात्र पमा आणि रोहितने सांगितलंय. शेवटच्या बॉल पर्यंत लढत राहायचं. जितेंद्र काशीलकर पुण्यात तयार. रिव्हरचा फटका इथे खेळायचा प्रयत्न. हा चेंडू इथे मैदानामध्ये बघायचे. डॉट. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 29. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 12 आणि या 12 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत त्या 90 धावा. नक्कीच आपण पाहतो मैदानाच्या मध्ये या स्पर्धेचा आपण पाहिलं तर खड्यात आनंद घेत आहेत आमचे रावेत नगरीचे उद्योजक आणि उद्योग सम्राट म्हणून बद्दल यांची ओळख आहे. त्यानंतर आकाजी भोंडवे हे देखील स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतो आपल्यासोबत जोडले गेले. त्यांचंही स्वागत. त्यानंतरच्या मॅचचा देखील आपल्याला टॉस करायचा आहे. तर चला दोन्ही संघाचे कॅप्टन अखिल कासारांबोली क्रिकेटला बने त्यांच्या विरोधामध्ये स्त्रियांना दिले. पण पुनावळे दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी यावेळेस मात्र पुन्हा येत आहे टावर स्ट्रोक. आज मात्र टावर देखील आणि टावरच्या वरनही मात्र चेंडू चाललेत. इतके दूरवरचे षटकार. छेरन असला कॅप्टन टॉस साठी अखिल कासारांबोली क्रिकेटला बने श्रीनाथ 11 पुनावळे. लीग फॉर्मॅट मधला शेवटचा मॅच, शेवटचा सामना. या ठिकाणी या स्पर्धेच्या निवेदन आपण पाहतो मल्हार हॉटेलचे मालक सन्माननीय उत्तम शेठ भिंताडे देखील उपस्थित होत आहेत. त्यांचंही स्वागत. पुण्यात मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेस लॉंग ऑफ मध्ये चेंडू गेलाय. खूप वेग आणि अपेक्षापेक्षा जास्त चेंडू जवळ आला. तोपर्यंत मैदानामध्ये घेतली जाईल एक सिंगल. एका धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड आता पुढे जाईल. धावफलकावरती धावा येते 36. शेवटचे आपण पाहतो चेंडू शिल्लक असतील 10. बनवायचे आहेत 83 धावा.
बोलो तयार. मोठा फटका याही वेळेस उंच गेलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार. सकाळची धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती धावाच्या आहेत त्या 42. 9 चेंडू आणि 77 ची गरज. चला श्रीनाथ 11 पुनवळे संघ कॅप्टन. सन्माननीय विक्रम शेठ भिंताडे यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतो प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. या ठिकाणी आमचे शुभम दादा भिंताडे आणि विक्रम दादा यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय. आता मात्र थोडासा धीम्या गतीने चेंडू इथे टाकलाय. हा चेंडू इथे मैदानाच्या मध्ये पूर्णपणे टाकलाय. धावफलक इथे स्थिर. स्कोरबोर्ड वरती आपण इथे मैदानामध्ये बघतोय 42 धावा. 8 चेंडू 77 ची गरज. मोठा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न. आपण पाहतोय मैदानामध्ये आता 4 षटकांचा इथे खेळ संपलेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 42. शेवटचे आपण पाहतो चेंडू शिल्लक असतील आता 6 बनवायचे ते 77. ओमकार टकले बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो तयार. शेवटचं षटक घेऊन एक उभरता सितारा मैदानाच्या मध्ये परंतु समोर रोहित देखील आपण पाहतोय. शेवटपर्यंत इथे आक्रमण चढवण्याचा त्याचा प्रयत्न सुरू आहे. या चेंडूवरती मात्र चौकार फाईन लेगच्या दिशेने. 4 धावा इथे मैदानाच्या मध्ये येत आहेत. ओमकार टकले गोलंदाजीसाठी आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये आपण पाहायला गेलं तर तयार असतील. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला रोहित सुर्वे. तेव्हा गतीचा बॉल होता. वेगाने चेंडू मात्र टाकलाय. यावेळी शरीराचा वेध घेतलाय. हा चेंडू मैदानामध्ये बघायचा इथे पूर्णपणे डॉट. अखिल कासरा संघाने टॉस जिंकलेला आहे आणि टॉस जिंकल्यानंतर निर्णय घेतलाय तो प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत आपण पाहतोय. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक. पुढे सरसावलेत यावेळेस. यावेळेस मात्र मला वाटतं पंचांना चेंडू इथे लागला असावा. खूप वेगाने चेंडू जवळ आला. पाणी घेऊन जा. सगळेजण आपण पाहतो नक्कीच सरांची काळजी इथे घेत आहेत कारण सगळ्यांना माहिती आहे सरांनी अनेक खेळाडू घडवलेत. अनेक खेळाडू आपण पाहतो परंतु कधी कधी क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर या गोष्टी होत असतात. आताची एक धाव आहे. सामन्याकडे आपण मैत्रीच्या मध्ये पुढे बघतोय. गोलंदाजीसाठी आता गोलंदाज तयार. पुढे ओमकार टकले. एक धाव इथे येताना आपल्याला पाहायला मिळाली. 3 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय आणि या 3 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायचे अजूनही 72 धावा. फिल्डिंग मध्ये आपण पाहतोय थोडासा बदलाव. चला मॅच आपण थोडासा वेळ वाचू मित्रांनो कारण अजून आपल्याला बरेचसे मॅचेस पूर्ण करायचे आहेत. यावेळेस बॅटचा फेस ओपन केलाय. वाह टेनिस क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा स्ट्रोक. परमानंद अल्लाडेच्या बॅटमधून सिक्सर.
आता षटकार इथे आला. या षटकाराने आपण पाहतोय संघाची धावसंख्या 53, 2 चेंडू आणि 66 ची गरज. यावेळेस वेगाने चेंडू मात्र जरूर टाकला होता, परंतु फलंदाज आणि विकेट किपर आपण पाहतो मैदानामध्ये इथे चर्चा करताना पाहायला मिळाली. वाईट +4 हा मात्र मिळालेला चौकार. 5 धावा इथे मैदानामध्ये मिळतील. नशिबाचा आलेला चौकार आहे. अठ्ठावन्न धावा, शेवटचे 2 चेंडू आणि 61 ची गरज. दोन्ही संघ मात्र म्हणत असतील की इथे धावा रोखायच्या आहेत, परंतु एका बाजूने म्हणत असतील धावा बनवायच्या आहेत, कारण ही मॅच दोन्ही संघासाठी महत्वाची आहे. यावेळेस आपण पाहतोय टॉपच घेतलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक स्वतः सिकंदर स्क्वेअर लेगच्या दिशेने पळतोय. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा इथे मैदानामध्ये प्रयत्न केला जाईल. दुसऱ्या धावेसाठी नकार कळवलाय. आताची आली एक धाव. एका धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती आपण मैदानामध्ये बघतो 59. एक चेंडू आणि आता 60 धावांची गरज. यावेळेस मोठा फटका आहे आणि डीप लॉंग लेगच्या दिशेने चेंडू मात्र सीमाच्या बाहेर चौकार आहे. चला आपण मैदानाच्या लगेच या क्षणी मॅच सुरू करणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच आपण किताबाकडे जाऊयात. आणि मॅन ऑफ द मॅच किताब जाईल ऋतुराज करेकर ठरतो या मॅचचा हिरो. ज्या खेळाडूने आपण पाहतो 21 चेंडूमध्ये 77 बनवल्या, तो ऋतुराज ठरला मॅचचा हिरो. ऋतुराज चला मॅन ऑफ द मॅच किताब घेण्यासाठी या. माऊली शेठ रात्तीर यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आणि अखिल कास्तारांबोली क्रिकेट क्लब संघाने टॉस जिंकल्यानंतर टॉस प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. श्रीनाथ इलेव्हन पुनावळे टीम. तर मैदानाच्या मध्ये आता आघाडीचे दोन्ही फलंदाज देखील आपण मैदानामध्ये दाखल व्हायचंय आणि जशी मॅच सुरू होईल पुढे 10